नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं म्हणतोय या विषयावर बोलेन पण बोलायला काही टाइमच मिळत नव्हता, कारण माझा महाराष्ट्राचा दौरा चालू होता. मित्रांनो, आज विषय सहज म्हणलं या विषयावर काही झालं तरी बोलायचं आणि बोलायचं ठरवलंच. मित्रांनो, महाराष्ट्र दौरा करत असताना खरं एक खंत वाटते आणि एक गोष्ट निदर्शनात आली. नांदेड केलं, हिंगोली केलं, परभणी केलं. मित्रांनो, शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या बाईट मी घेतल्या. खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झाले नाही, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले. एवढे फडणवीस साहेबांनी घोषणा केल्या, त्याच्यानंतर डोक्यामध्ये सत्तेची हवा जाऊन आता तुम्ही हुकुमशहा झाला. मला प्रश्न पडलाय, अरे शेतकऱ्याचं आबाळ फाटलंय, शेतकऱ्याला तुम्ही मदतीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देताय. म्हणू नका जर मदत सारखेच फुकतात आणि सारखेच माप कसं व्हायचं मोकळे. आणि आज खऱ्या अर्थाने कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केल्यासारखं वाटते का? अहो, 1800 कोटीचा घोटाळा त्या पार्थ पवारने डायरेक्ट 300 कोटी मध्ये जमीन खरेदी केली. तेव्हा अजितदादांकडे यांच्याकडे पैसा येतो. मित्रांनो, आता हे बोलल्याच्या नंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना मिरच्या झोमणार आहेत. पण थोडं सुधरा रे, थोड्या तरी लाजा वाटू द्या. आज माझा शेतकरी माय बाप मरायला लागलाय, तुम्ही त्याच्या अकाउंट वरती 4000 5000 रुपये टाकताय. तुमच्याकडे खरेदी करायचं म्हणलं की पैसे येतात आणि शेतकऱ्याच्याच बाबतीत पैसे नाही. अरे कुठे फेड तरले पाप. आज या वस्तुस्थितीला सर्वसामान्यांना आज काय परिस्थिती बघणार आहोत. जिणं मुश्किल झालंय. आणि वरून काय सांगते हायकोर्ट सरकार की पार्थ पवारने घोटाळा केलाय का नाही हे अजून आम्हालाही माहित नाही. अरे थोडी जनाची नाही मनाची वाटू द्या. आपले उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणतात की घोटाळा केलेला मलाच माहित नाही, मी पार्थला सांगितलं होतं असं वागू नकोस. अरे एक साधा पेन घ्यायचा म्हणलं तरी बापाला माहित असतो आपला मुलगा काय करतो, आणि एवढा घोटाळा केला तरी बापाला माहित नाही. अरे थोडं तरी लाजा वाटू द्या रे, मनाच्या नाही जनाची तरी वाटू द्या. आज शेतकरी मरायला लागलाय, तुमच्याकडे जमिनी घ्यायला पैसा येतोय, पण शेतकऱ्याची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा नाही. काय म्हणताय? आज शेतकरी मरतोय आणि तुम्ही त्याची फक्त टिंगल करताय. वा अजितदादा, वा तुमचा कायदा.